महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा पंढरीची वारी सुरू होते तेव्हा तेव्हा आपण पाहतो सोशल मीडियामध्ये विशेषतः व्हॉट्सअपमध्ये काही मेसेज फिरतात. ते मेसेज असे असतात की आज आपण जी पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती पाहतो ती विठ्ठलाची मूर्ती नाहीच, ती मूर्ती चोरीला गेली होती, अशा काही आख्यायिका लोक त्या व्हॉट्सअपवर टाकत असतात. मुळामध्ये विठ्ठलाच्या संदर्भाने अनेकांचे अनेक दावे आहेत. कोणी त्याला बुद्ध म्हणतो, तर कोणी विठ्ठलाला जैन म्हणतो, तर कोणी विठ्ठलाला कृष्ण म्हणतो. ते काही असू द्या, परंतु त्या मंदिरातली ती जी मूर्ती आहे ती मूर्ती खरी आहे का? खरंच आजची जी काही विठ्ठलाची मूर्ती आहे ती विठ्ठलाची मूर्ती खरी आहे का? दुसरी कोणती मूर्ती त्या ठिकाणी आणून बसवली? आपण बघतो की भक्तीच्या संदर्भाने देव माझा विठू सावळा, आणि दुसरीकडे आपण असं म्हणतो की चंद्रभागेच्या तीरी तो पहा विटेवरी, आणि इकडे इकडे सुंदरतेचं वर्णन आपण करत असतो. आणि मग अशा पार्श्वभूमीवर विठ्ठलाची मूर्ती, खरंच ती विठ्ठलाची मूर्ती ही ओरिजिनल अर्थात खरी आहे का ती मूर्ती डुप्लिकेट आहे? त्या ठिकाणी दुसरी कोणती मूर्ती आणून बसवली आहे का? नेमकं काय रहस्य आहे त्या मूर्तीचं? ती खरंच विठ्ठलाची मूर्ती ओरिजिनल आहे का? या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवे नवे समीक्षात्मक व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर मी सांगत होतो की आपण आज जी काही पांडुरंगाची पंढरपूर मधली जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती विठ्ठलाची मूर्ती खरी आहे का? देव माझा विठू सावळा असं म्हणून आपण त्या मूर्तीचं वर्णन करतो, आणि मग ही मूर्ती खरंच विठ्ठलाची आहे का? काहींच्या म्हणण्यानुसार ती बुद्धाची आहे, काही म्हणतात की ती जैनची आहे, तर काहींचं म्हणणं आहे की तो कृष्ण आहे. हे मत काही असू द्यात, परंतु या मूर्तीच्या संदर्भाने काय इतिहास आहे, ती मूर्ती खरी आहे का, या संदर्भाने कोणी काय लिहिलंय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. खरं तर रुसलेल्या रखुमाईच्या शोधामध्ये विठ्ठल अर्थात कृष्ण आलेला आहे, आणि विटेवरती हात ठेवून तो गेल्या 2500 वर्षापासून तिथे उभा आहे असं अनेकांचं मत आहे, अशी एक श्रद्धा आहे. आणि मग त्या रखुमाईच्या शोधात आलेला रुसलेल्या रखुमाईला खरं तर त्या शोध घेण्यासाठी आलेल्या विठ्ठलाचं, कृष्णाचं वर्णन अनेक गीतांमधून, अनेक अभंगांमधून आपण पाहत असतो, अनेक आख्यायिकांमधून आपण पाहत असतो. परंतु ती पंढरपूरची जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती खरी आहे का खोटी आहे, हा प्रश्न मात्र कायम पडतो. कारण या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे की हा प्रश्न निर्माण कधी झाला होता, तो म्हणजे 1981 ला केसरीमध्ये राची ढेरे यांनी एक लेख लिहिला होता. त्या 15 आणि 16 फेब्रुवारी 1981 ला त्यांनी लिहिलेला हा लेख, आणि त्या लेखामध्ये त्यांनी काही भूमिका मांडलेल्या होत्या की त्यांचं असं मत होतं की आजची जी काही पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती आहे ती मुळात खरी मूर्तीच नाहीये, तर ती मूर्ती जी आहे ती ओरिजिनल नाही, किंवा ती नंतर आणून ठेवलेली मूर्ती आहे, आणि ओरिजिनल जी मूर्ती आहे ती सोलापूरमध्ये माढा येथे आहे. आता प्रश्न असा पडतो की ती मूर्ती का नाही, तर त्यांनी काही कारणं दिलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की काही संस्कृतमध्ये काही मंत्र जे आहेत, ज्याला त्यांनी षडक्षरी कुटमंत्र म्हटलेला आहे, तर ते विठ्ठलाच्या छातीवरती कोरलेले आहेत. त्यामुळे जिथे ते मंत्र कोरले संस्कृतमध्ये तेच मंत्र असलेली मूर्ती जी आहे ती खरी आहे. त्यामुळे आता जी काही पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे ती मूर्ती ही खऱ्या अर्थानं ओरिजिनल नाही, ती मूर्ती खरी नाही, ती नंतर आणून बसवलेली मूर्ती आहे, असं मत राची ढेरे आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या लेखामध्ये ते लिहितात. मग खरी मूर्ती कुठं आहे असा आपला जेव्हा प्रश्न पडतो, तर त्यांचं असं मत आहे की सोलापूर जिल्ह्यातील माढा गावातील जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अशी मूर्ती आहे. कदाचित ती मूर्ती खरी असावी असा दावा ते करतात, कारण त्या ठिकाणच्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती अर्थात त्या छातीवरती जे काही संस्कृत मंत्र आहेत ते मंत्र त्या छातीवरती आहेत असं अनेकांचं मत आहे. म्हणजे राची ढेरेंचं त्याच्या लेखामध्ये मत आहे. आता आपल्याला याच्या संदर्भाने तुकोबारायांचे जे वंशज आहेत सदानंद मोरे, हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, आणि त्यांनी मात्र प्रतिवाद केलेला आहे. त्यांनी सर्व मतं जी आहेत ती खोडून काढलेली आहेत, त्यांनी त्यांचं खंडन केलेलं आहे. आणि मग सदानंद मोरे यांनी काय म्हटलंय तर तेही आपल्याला पाहावं लागेल, कारण आपण पाहतो की या सर्व युक्तिवादाचा प्रतिवाद जो आहे तो सदानंद मोरे यांनी केलाय, आणि त्यांनी आपल्या लेखामध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये मंथन या पुस्तकामध्ये, आणि तो खरं तर तो शोधांचा म्हणजे शोध लेख आहे, आणि त्या शोध लेखात असं ते म्हणतात. त्याच्यानंतर पुस्तक आपण पाहिलं असेल, त्या पुस्तकात ते असं म्हणतात मंथन मध्ये की त्यांनी हे सर्व जी मतं आहेत ती मतं त्यांनी नाकारलेली आहेत. कारण आपण पाहतोय की सदानंद मोरे यांचं म्हणणं आहे की अशा कुठल्याही मंत्राचा उल्लेख कुठल्याच अभंगात नाही.
त्यामुळे एकटे सावतामाळी जर सोडले तर बाकीच्या कोणत्याच विठ्ठलाच्या भक्तांच्या म्हणजे संत तुकोबाराय असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील यांच्या या सर्वांच्या खरं तर अभंगांमध्ये कुठेच असा उल्लेख नाही की त्या मूर्तीच्या छातीवरती कुठले तरी मंत्र आहे. सावतामाळी यांच्या काही अभंगात दिसतो, परंतु तोही उल्लेख त्यानंतरचा आहे किंवा तो कोणीतरी त्याच्यामध्ये खोटा टाकलेला आहे असंही सदानंद मोरे यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी राची ढेरे यांची मतांचं खंडन केलं आणि त्यांनी म्हटलेले आहे की अशी कोणती मूर्ती नाही, ते नाकारतात आणि त्यांचं असं मत आहे की तीच मूर्ती खरी आहे. ते पुढे असं म्हणतात की खरं तर राची ढेरे यांनी महासमन्वय नावाच्या ग्रंथामध्ये विठ्ठल मूर्ती ही हरवली होती असं म्हटलं होतं किंवा ती त्या पंढरीमधून ती हलवली होती, दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन गेले होते. कारण औरंगजेबाचं आणि अफजल खानाचं आक्रमण आणि त्या काळात मुस्लिम या सत्ताधीशांचं आक्रमण झाल्यामुळे बऱ्याच वेळा अनेक मंदिरातल्या मूर्त्या लपवून ठेवाव्या लागल्या होत्या आणि म्हणून राची ढेरे असं म्हणतात त्यांच्या या महासमन्वय ग्रंथामध्ये की ती जी मूर्ती आहे विठ्ठल मूर्ती ती काही काळासाठी हलवल्या गेली होती आणि मग अफजल खान आणि औरंगजेबाच्या स्वारीमुळे त्या मूर्तीला खरं तर लपून ठेवावं लागलं होतं. कारण विजयनगरचा हिंदू राजाने त्या काळामध्ये एका हिंदू राजाने ती मूर्ती पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती ही खरं तर विजयनगरला हलवलेली होती असं मतही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ती मूर्ती पुन्हा भानुदासाने आणून ठेवली, आता परत आणली. पण हे सगळे जी काही मतं आहेत पण हे खरे आहेत का? तर राची ढेरे मत आहे की हे खरे नाही. आणि मग अशा याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की ती मूर्ती जी आहे ती हलवल्या गेली असेल. स्वाभाविक आहे की मुस्लिमांनी आपण पाहतोय की मुस्लिम आक्रमककारी मुस्लिमांनी या देशातल्या बुद्धाच्या अनेक मूर्त्या तोडलेल्या आहेत. आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी देखील मोठमोठ्या बुद्धाच्या मूर्त्या त्या देखील या मुस्लिम राज्यकर्त्यांनी तोडल्यात आणि मुस्लिम विचारधारेनं तोडल्यात. आज आपण पाहिलं तर कदाचित हे खरं ठरतं की त्या काळामध्ये हिंदू देवदेवता असतील किंवा बुद्ध मूर्त्या असतील तर त्या मूर्त्या तोडलेल्या आहेत, त्याचं संरक्षण करणं ही त्या भागातील भक्तांची ती जबाबदारी होती आणि ती जबाबदारी विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाबतीत ती पार पाडली असावी असं देखील आपल्याला म्हणता येते. परंतु विजयनगरच्या हिंदू राजाने ती परत नेली आणि भानुदासांनी ती परत आणली हे असं मत आहे. परंतु त्या मतालाही राची ढेरे नकार देतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते खरं नाही. आता मुद्दा असा येतो की इसवी सन 1695 मध्ये पंढरपुरामध्ये जवळपास चार वर्ष त्या परिसरामध्ये छावणी टाकून औरंगजेब राहायला होता आणि त्यामुळे ब्रह्मपुरी येथे तो राहायला होता. आणि मग अशा काळामध्ये 1435 आणि 1581 ला अनेक वेळा ती मूर्ती त्या भागातून हलवावी लागली असंही काही अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी ती मूर्ती होती का नाही असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यामुळे ही मूर्ती खरी का खोटी या संदर्भात मात्र अनेकांचे मतांतरे आहेत. परंतु या सर्व मताला थेट खंडन जे आहे ते सदानंद मोरे करतात, जे की तुकोबारायांचे वंशज आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही मतं खरी नाहीत, कारण त्या छातीवरल्या मंत्रासंदर्भामध्ये असा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे तो एकच पुरावा घेऊन आपल्याला बसता येणार नाही. तर 1973 ला आपल्याला सांगता येईल की 1873 ला खरं तर विठ्ठलाच्या मूर्तीची तोडफोड झाली होती. कोणीतरी एका माथे फिरून विठ्ठलाच्या मूर्तीवर दगड मारला होता आणि तो दगड मारल्यामुळे त्या मूर्तीला जे आहे त्या पाय जो आहे तो पाय तुटला होता. त्यानंतर तो पाय जो आहे तो लोखंडाने आणि तांब्याने तो पाय बरोबर करून त्याला एक पाठीमागे सपोर्ट दिलेला होता. त्यामुळे त्या मूर्ती आज जी काही मूर्ती आहे ती सपोर्ट दिलेली आणि त्या ज्या माथे फिरून मारलेला दगड आहे तो दगड त्या मूर्तीला लागलेला होता. त्यामुळे विठ्ठलाच्या त्या एका मूर्तीचा एक पाय जो आहे तो खरं तर आता एका आधारावर आहे, तो आहे लोखंडाच्या आणि तांब्याच्या आधारावर तो पाय आता बसवलेला आहे असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. ती जी मूर्ती आहे ती बदलली नाही, तर ती मूर्ती जागेवरच आहे असं मोरे सांगतात. म्हणजे एकूणच काय तर मोरेंनी सांगितलेली जे सिद्धांत आहे की त्या माथे फिरून जे काही त्याच्या संदर्भामध्ये तो काही दगड मारलेला होता, त्या दगडानं तुटलेला पाय त्याच्यानंतर त्याला सपोर्ट देऊन तो पाय बसवलेला आहे. त्यामुळे जुनीच मूर्ती आहे असं सदानंद मोरे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जाणकारांनी अभ्यासकांनी राची ढेरे यांचेही लेख आपण वाचून घेतले पाहिजे, त्यांचे शोधलेख आहेत आपण वाचून घेतले पाहिजे. आणि त्यानंतर सदानंद मोरे यांचं मंथन हे देखील अभ्यासकांनी वाचलं पाहिजे, नव्या पिढीने ते वाचलं पाहिजे की नेमकी ही जी मूर्ती आहे
त्या मूर्तीचा खरा इतिहास आपल्या समोर येईल. परंतु हे काही असो, आता काहींचं म्हणणं आहे की ती मूर्ती खोटी आहे, काहींचं म्हणणं आहे की ती मूर्ती तीच आहे, जुनीच आहे. परंतु या दोन्ही मतप्रवाहामध्ये एक आपल्याला सांगता येतं की खऱ्या अर्थानं ती मूर्ती खरी आहे का नंतर बसवलेली आहे का विजापूरच्या राजाकडनं ती हिंदू लोकांनी आणून पुन्हा बसवलेली आहे, हे असे अनेक मतांतर येतील. परंतु सत्य आपल्याला हे सांगता येतं की मूर्ती कोणतीही असू द्या, परंतु त्या भक्तीशी आणि त्या लोकांच्या विचाराशी आणि त्या पांडुरंगाशी नाळ इथल्या बहुसंख्याक लोकांची जुटलेली आहे. त्यामुळे पांडुरंग बुद्ध आहे का, तो जैन आहे का, तो जैन मुनी आहे का कृष्ण आहे, या फंदात खरं तर इथला वारकरी पडत नाही. वारकऱ्यांसाठी त्यांचा देव जो आहे तो कोण आहे हे महत्वाचं नाही, त्यांचा त्या भक्तांचा त्यांच्या विचाराशी खरं तर ही नाळ जुटलेली आहे. त्यामुळं पांडुरंगाच्या बाबतीमध्ये काय घडलंय की नेमका तो देव कोणाचा आहे, तो लोकांचा आहे आणि त्यामुळे तो त्याचा रंगही काळा आहे, तो जनसामान्यांचा आहे. त्यामुळे तो काय असा एका विशिष्ट वर्गाचा नाही, तर तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा, लोकांचा ती लोकदेव आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की पांडुरंगाच्या बाबतीमध्ये जे काही मतमतांतर येतील ते महत्वाचे नाहीत, तर त्यांची जी भक्ती आहे ती समतेची आहे. त्यांची जी भक्ती आहे ती खऱ्या अर्थाने इथल्या रंजल्या गांजल्याला आपलं मानणारी भक्ती आहे. त्यामुळे पांडुरंग श्रीकृष्ण आहे का पांडुरंग बुद्ध आहे का तो जैन मुनी आहे, या फंदात आपण न पडता आज जो काही संदेश आपल्यापर्यंत येतोय तो संदेश म्हणजे तथागत बुद्ध आहेत का कृष्ण आहेत, हा संदेश आपण थोडा बाजूला ठेवूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट बुद्ध आहे म्हणूनच म्हटलं आहे. परंतु या सर्व गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर आपल्याला एक सांगता येते की पांडुरंग अर्थात विठ्ठलाच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं की विठ्ठल हे समतेचं प्रतीक आहे, इथल्या सर्वसामान्यांचा तो देव आहे आणि इथल्या रंजल्या गांजल्यांचा अर्थात अगदी शूद्र असेल तो त्या चारही वर्णांचा तो देव आहे. त्यामुळे तो त्याला वाटता येणार नाही, कारण तो सर्वांच्या हृदयाशी कनेक्ट असल्यामुळे स्वाभाविक आहे की विठ्ठलाबद्दल इथल्या सगळ्याच समुदायांना एक वेगळं प्रेम आहे, तो वेगळा भक्तीचा मार्ग आहे आणि ते वेगळ्या उंचीवर आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे ती मूर्ती खरी आहे का खोटी आहे, राची ढेरेंचीही मतं आपण अभ्यासली पाहिजे आणि सदानंद मोरेंचीही मतं आपण अभ्यासली पाहिजे. आणि एकूणच या संदर्भाने लिहिणारे अनेक आर्टिकल, अनेक संशोधनपर लेख आहेत तेही आपण हाताळले पाहिजे, जेणेकरून आपल्याला या मूर्तीचा आणि एकूणच पंढरपूरचा इतिहास लक्षात येईल. धन्यवाद.